काय? तुम्हाला देखील ब्लड प्रेशर आहे? अरे यार, आजकाल ना 25 वर्षाच्या मुलांना देखील ब्लड प्रेशरचा त्रास होत आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल वरती. तर माझं नाव शीतल व आज आपण बघणार आहोत ब्लड प्रेशर म्हणजे काय, त्याचे प्रकार, साइन अँड सिम्पटम्स. ओके, तर आपण फर्स्ट बघूयात ब्लड प्रेशर म्हणजे काय. तर ब्लड प्रेशर म्हणजे आपल्या हृदयातून पंप होणाऱ्या रक्ताने रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर टाकलेला दाब म्हणजे ब्लड प्रेशर. तर आता आपण बघूयात आपला नॉर्मल बीपी किती असतो. तर आपला नॉर्मल बीपी असतो 120/80 mmHg. तर हा झाला आपला नॉर्मल बीपी. तर ब्लड प्रेशरचे दोन प्रकार आहेत, सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर. तर सिस्टोलिक ब्लड प्रेशर वरचा बीपी आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे खालचा बीपी मोजण्यासाठी हे करतात. तर आता आपण बघूयात हाय ब्लड प्रेशर म्हणजे काय. तर हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर त्यातलं फर्स्ट आपण बघूयात हाय ब्लड प्रेशर. तर हाय ब्लड प्रेशर म्हणजे आपला बीपी प्रमाणापेक्षा जास्त वाढणे म्हणजे हाय ब्लड प्रेशर. तर प्रमाणापेक्षा जास्त वाढणे म्हणजे किती वाढणे. तर आपला नॉर्मल बीपी किती असतो 120/80 mmHg. तर तो बीपी 150च्या पुढे गेला तर त्याला म्हणतात हाय बीपी किंवा हायपर टेन्शन. तर हायपर टेन्शन म्हणजेच हाय बीपी याची काय लक्षणे दिसतात. तर आपल्याला चक्कर येते, थकवा येतो, अशक्तपणा जाणवतो. तर याचा हाय बीपीचा धोका काय असू शकतो. तर हाय बीपीमुळे स्ट्रोकचाही धोका असू शकतो व हृदयविकाराचा झटका याचाही धोका असू शकतो. तर हाय बीपी का होतो. तर हाय बीपी होण्यामागची कारणे आपण बघणार आहोत. तर जास्त स्ट्रेस, तणाव, नंतर व्यायामाचा अभाव, नंतर आहारामध्ये मिठाचा वापर खूप जास्त करणे यामुळे देखील आपला हाय बीपी होऊ शकतो. तर हाय बीपी होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यावी तर ते बघणार आहोत. तर हाय बीपी होऊ नये म्हणून आपण आहारामध्ये ना कमीत कमी मिठाचा वापर करावा. नंतर आहारामध्ये पालेभाज्यांचा जे आपल्याला जास्त चांगला आहे, शरीराला आरोग्यदायी आहे त्याचा वापर करावा. पालेभाज्याचा वापर करावा. नंतर धूम्रपान, मद्यपान यांचे सेवन अजिबात करू नये. शक्य तितकं मिठाचा वापर कमी करावा. त्यामुळे आपण ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणू शकतो. तर आता आपण बघूयात लो बीपी म्हणजे काय. तर लो बीपी म्हणजे आपल्या बीपीचे प्रमाण प्रमाणापेक्षा कमी होणे म्हणजे लो बीपी. आता आपला नॉर्मल असतो 120/80, प्रमाणापेक्षा कमी होणे म्हणजे 60 पेक्षा जर खाली गेला तर त्याला लो बीपी असे म्हणतात. त्याची काय साइन्स अँड सिम्पटम्स दिसतात. तर लो बीपी झाल्यावर देखील आपल्याला अशक्तपणा जाणवतो, थकवा जाणवतो, नंतर चक्कर वगैरे येऊ शकते किंवा आपण बेशुद्ध देखील पडतो. तर लो बीपी झाल्यानंतर आपण काय करायचं. तर आपण ना लो बीपी झाल्यानंतर आपल्याला चक्कर येते त्यामुळे ना आपण लगेच उठून बसायचं नाही. भरपूर पाणी वगैरे प्यायचं. पाणी वगैरे पिल्यानंतर लगेच थोडासा आराम करायचा आणि नंतरच उठायचं. नंतर ना व्यवस्थित वेळच्या वेळेला जेवण वगैरे करायचं. खरं तर मित्रांनो, एखाद वेळेस हाय बीपी झाला तर आपण कमी करू शकतो, परंतु एकदा लो बीपी झाला तर वाढवण्यासाठी लवकर वाढत नाही. त्यामुळे आपण लो बीपी होणार नाही याची शक्य तितकी काळजी घ्यायची व आपण आपला बीपी कसा कंट्रोलमध्ये राहील याची आपण काळजी घ्यायची. व ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे त्यांनी वेळच्या वेळेला रुग्णालयात जायचे. आपला ब्लड प्रेशर किमान महिन्यातून एकदा तरी आपण चेक केला पाहिजे व आपण आपला बीपी कसा नियंत्रणात आणू हे बघितलं पाहिजे. किंवा आपण एक काम करू शकतो, आपण घरी देखील बीपीची मशीन आणू शकतो व आपण आपला बीपी चेक करू शकतो. जर ते नाही जमले तर आपण महिन्यातून एकदा तरी ब्लड प्रेशर, आपला बीपी म्हणजे रक्तदाब चेक करणे गरजेचे आहे. थँक्यू. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नंतर कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे मला कमेंट करून सांगा. थँक्यू.